पखावजचं शिक्षण, त्यानंतर प्रसिद्ध पखावज वादक वसंतरावजी घोरपडकर यांच्याकडे पण पखावजचं शिक्षण घेतलं. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी साक्षीदार आहे की मी पण त्यांच्याबरोबर जायचो आणि तेही माझ्या प्रत्येक क्लासला गुरुजींकडे. आम्ही असं बरोबर जायचो आणि जे काही भजनात मी आज जे केलं आहे, जसं म्हणतात ना की बोवणीचं गिऱ्हाईक चांगलं पाहिजे, ते का चुकलं की पूर्ण दिवस खराब जातो. तर आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट अशी की रामदास भाऊ आणि माझी भेट झाली आणि त्याच्यानंतर आमचा अखंड असा प्रवास भजनाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून. जेव्हा मी क्लासिकल शिकायला सुरुवात केली, अनेक क्लासमध्ये जे ठेका धरायला कुलकर्णी गुरुजींकडे यायचे, तर ते स्वतः असल्यामुळे हे जे तालाचे जे काही थोडंसं इतरांपेक्षा मला बऱ्यापैकी जमतंय, तर ते कारण ते सुरुवातीला ज्या आम्ही कॅसेट भजनाचं त्या असे बॉक्स असायचे छोटे, आता पोरांना माहिती नाही, तर सुरुवातीच्या कॅसेट रामदास भावांनी जाऊ दे रे कमल नयना, सावळे रुपडे, अशा अनेक कॅसेट स्टुडिओमध्ये आम्ही त्यांच्याकडनं वाजून घेतल्या. हे आबाई आहे पुढे. आणि तर त्यांच्या अशी व्यक्ती मिळाल्यामुळे माझ्या भजनामध्ये मला वाटतं आरडाओरडा जो नाही आहे तो तर त्यांच्यामुळे. कारण अशी सायलेंट व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती मिळणं भाग्याची गोष्ट आहे. वास्तविक त्यांचं आणि माझं वय एकच, एखादा वर्ष ते कमी असतील, पण एका वयाचे, तरुण वयात असेपासून पण कधीही मी दुसऱ्यांच्या बरोबर भयंकर विनोद येते आमचे चालत जातात, म्हणजे समवयस्क असणार आहे, पण रामदास भावांच्या बरोबर मात्र कधीही, म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे कमरे खालचे विनोद वगैरे असे कधीच नाही. साधू वृत्तीचा माणूस. आणि तुम्ही या फोटोमध्ये बघितलं की जे तबल्याच्या हाताची जी ठेवण आहे अतिशय गोड, की मी प्रामाणिकपणे सांगतो की जशी एखादी आई आपल्या मुलाला सजवते, लहान मुलाला, असे हे महाराज भजन सजवायचे. की नाहीतर जो कोणी बडवतो, जोरात वाजवतो, 24 तास माईकवाल्याकडे नजर, तर ते असे कोणी समजत असतील मोठे तर हे चुकीची गोष्ट आहे. साथ ही साथ झाली पाहिजे. आणि मला वाटतं हेच भाग्य असल्यामुळे, रामदास भाऊ आमच्या घरी राहिल्यामुळे पांडुरंग सारखा मुलगा आज उत्कृष्ट असा त्याच्यानी तयार झाला. नाही तर पांडुरंग जेव्हा माझ्या पोटावर वगैरे खेळायचं हे करतं, तर ते सुराचं भयंकर ज्ञान चांगलं होतं तेव्हा. टा 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 असं म्हटलं गेलं की असा कसा, कुठल्याही सुरा, तर गाणंच तयार झालं असतं खरं म्हणजे. पण रामदास भाऊ असल्यामुळे आम्ही आपलं एक दिवस बसवलं, म्हटलं बघावं कसं काय. तिथून पुढे जे सुरू झालं ते सुरूच झालं.